नमस्कार, आपण आहोत चेंबूरमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की 2 दिवसाच्या घे भरारीच्या कार्यक्रमामध्ये आज माजी नगरसेवक तसं आम्ही आमच्या सहकारी माननीय स्नेहाताई भालेराव यांचं अभिनंदन करतो की त्यांनी घे भरारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने रवींद्र फुलो साहेब कुठे असतील तर त्यांनी रंगमंचावर संपर्क करायचा आहे, कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. देण्याचं काम या स्टॉलच्या माध्यमातून केलं. मी त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. हा उपक्रम गेली अनेक वर्ष स्नेहाताई काम करतायत. या उपक्रमावर काम करत असताना त्यांनी अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा तो प्रयत्न केला. त्यातून अनेक महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहून आपलं घर कुटुंब चालवतात. खऱ्या अर्थानं महिला बचत गट स्थापन करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम आणि त्यांना आर्थिक स्रोत निर्माण करून देण्याचं काम माननीय स्नेहाताई करतायत. त्यांच्या घे भरारी या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून करतायत. खरोखर त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या विभागातील चेंबूरमधील प्रामुख्याने या टिळकनगर वसाहतीमधील सर्वांना आवाहन करतो की आपण या महिलांनी स्वतःच्या माध्यमातून निर्माण केलेले बचत गटाच्या माध्यमातून निर्माण केलेले जे काही या ठिकाणी उत्पादनं आहे त्या उत्पादनाचा आपण खरेदी करून त्यांना पुन्हा एकदा आर्थिक संपन्नता कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा. आपण या सर्वांनी या स्टॉलला भेट देऊन त्यांना पुन्हा एकदा महिलांना खऱ्या अर्थानं घे भरारी हा त्यांच्यामध्ये मंत्र जागवूया एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो. विभागातील महिला बाहेर पडलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. आपण काय घे भरारी या महोत्सव जो आज मी इथे केला बचत गटांच्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी इथे बचत गटांचे स्टॉल आयोजन केलं. त्याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्व महिला आज इथे उपस्थित आहेत. महिलांना उद्योग करणाऱ्या महिलांना जेव्हा इतर महिला प्रोत्साहन द्यायसाठी येतात हे खरं महिलांच्या मोठेपणाचं एक मोठं प्रतीक आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे महिलांना असे जर बाजारपेठ मिळवून दिल्या तर त्या महिला उद्योग करू शकतात. आणि इतर महिला ज्यांना अजूनही प्रश्न पडतो की मी आयुष्यात पुढे काय करावं आर्थिक सक्षम होण्याकरता त्यांना सुद्धा हे मोटिवेशनसाठी एक उदाहरण होऊ शकतं. आता 1,500 रुपये महिलांना लाडकी बहीण म्हणून मिळते, त्याच्यातून देखील हा व्यवसाय करू शकतात. नक्कीच. लाडकी बहीणचे जे 1,500 रुपये मिळतात ते फक्त महिन्याला मला साडीसाठी किंवा माझ्या खर्चासाठी न वापरता आता आम्ही त्यासाठी पण एक मोहीम करणार आहे की ज्या महिलांना लाडकी बहीण म्हणून जे 1,500 रुपये मिळतात त्याच्यातून तिने कशा पद्धतीने तिचे 6 महिन्याच्या वर्षाचे सेव्हिंग करून तिचा उद्योग कसा पुढे वाढवावा किंवा उद्योग व्यवसायासाठी शासनाकडून जे कर्ज मिळतं त्याचा EMI भरण्यासाठी हा लाडकी बहिणीचा हप्ता जो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जो महिलांना मिळतोय तो हप्ता म्हणून जाईल आणि ती महिला त्या कर्जातून तिचा व्यवसाय उभा करू शकते. तर अशा पद्धतीने सरकारने दिलेली ही महिलांना खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. फक्त महिलांनी त्या दिशेने त्याचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं.